Dear student, today we will see problem set 1.2 on textbook page number 8. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 8 वर असणारा प्रॅक्टिस सेट 1.2 त्या ठिकाणी पाहणार आहोत. 1.2 त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न त्या ठिकाणी आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. दिलेली जे काही दोन असणारे काही समीकरणं जे आहेत, तर ती समीकरणांचा आलेख काढण्यासाठी दिलेला असणारा जो काही तक्ता जो आहे, तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायला सांगितलाय. काय असणार आहे, एक्स आणि वायचे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत, तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि असणाऱ्या ज्या काही रिकामे असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यू जे आहेत, तर त्या व्हॅल्यूज काही करायचे आहेत आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की पुट एक्स इज इक्वल टू 3. आता एक्सची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये 3 जर ठेवली तर काही या ठिकाणी 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. therefore वाय इज इक्वल टू 3 minus 3. therefore वाय इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू किती येताना दिसते, 0 येताना दिसते. तर या ठिकाणी वायची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ऑर्डर पेअर जे आहे ती एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू किती आली, 0 त्या ठिकाणी. त्याच्यानंतरची दुसरी आपल्याला काढायची त्या ठिकाणी की पुट वाय इज इक्वल टू 5 इन एक्स प्लस वाय is equal to 3. therefore x plus y ची व्हॅल्यू किती ठेवायची, 5 is equal to 3. therefore x is equal to 5. ट्रान्सफर करा 3 minus 5. therefore x is equal to minus 2. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी, -2 त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती -2 लिहितो. त्याच्यानंतर ऑर्डर पेअर द्यायची आपल्याला, एक्स व्हॅल्यू -2 आणि वाय व्हॅल्यू आहे +2. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पुट वाय इज इक्वल टू 3 इन इक्वेशन काय आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. therefore एक्स त्या ठिकाणी 5 ठेवलेली, 3 ठेवायची. पुढे एक्स इज इक्वल टू वायची व्हॅल्यू किती ठेवायची, 3 इज इक्वल टू 3. therefore एक्स इज इक्वल टू 3 minus 3. therefore एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू त्या ठिकाणी येताना दिसते. किती व्हॅल्यू येताना दिसते, तर 0. आणि म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 3, ऑर्डर पेअर येताना दिसते 0,3. या अशा पद्धतीनं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 साठी आपल्याला ऑर्डर पेअर जे आहे तर ते ऑर्डर पेअर त्या ठिकाणी येतील. याच्यानंतर पुढचा असणारा तो काही तक्ता जो आहे तर तो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. आता याच्यामध्ये पुन्हा ही पुट y is equal to 0 in x minus y is equal to 4. therefore x minus y ची व्हॅल्यू किती ठेवायची, 0 is equal to 4. therefore x is equal to किती आता नसते 4. अशा प्रकारची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येते. जे y is equal to 0 then x is equal to किती 4. ऑर्डर पेअर लिहायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू किती येताना असते 0. अशा पद्धतीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर पुढे पुट एक्स इज इक्वल टू -1 इन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. therefore एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची, -1 minus y is equal to 4. therefore
-1 मी जे 4 आहे +4 या बाजूला घेतो, -4 आणि -y आहे तर ते या बाजूला घेतो तर ते प्लस होतील. -1 -4 -5 इज इक्वल टू y and therefore y इज इक्वल टू +5. व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू येते त्या ठिकाणी +5 त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी ही आणि म्हणून या ठिकाणी x इज इक्वल टू -1 देन y इज इक्वल टू +5. ऑर्डर पेअर लिहायची आपल्याला -1 आणि किती आता दिसते +5. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू जी आहे तर ती 0 आहे, y ची व्हॅल्यू -4 आहे. ऑर्डर पेअर लिहिली 0 -4. अशा पद्धतीने हा जो असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनच्या काही करायला सांगितलं आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू जर अशा पद्धतीच्या जर त्या ठिकाणी आपण जर काढल्या तर याचा असणारा जो काही आलेख जो आहे तर तो आलेख त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही त्या ठिकाणी हे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करू शकता, लिहून घेऊ शकता. पुढे प्रॉब्लेम सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. त्या ठिकाणी पुढे दिलेली काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ती आलेखाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या आलेखाच्या पद्धतीने सोडवा. अशा प्रकारचा असणारे काही प्रश्न जो आहे तर प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास तुम्हाला त्या ठिकाणी असतो. 2 इक्वेशन आपल्याला दिलेली, मग त्यांच्या काय करायचं तर आपल्याला एक्स आणि वायचे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी शोधायच्या. या शोधत असताना कोणी कमीत कमी 4 ऑर्डर पेअर त्या ठिकाणी शोधणार आहोत. म्हणून अशा पद्धतीचा तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी तयार करायचा आहे. हा तक्ता जो आहे तर तो तक्ता तयार केल्यानंतर त्याच्यामधल्या एकच्या असणारे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या एकच्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. जर मी एकची व्हॅल्यू 0 घेतली, त्याच्यानंतर 3, 5, 7 अशा प्रकारच्या असणाऱ्या काही एक्स जे आहे तर त्या एकच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतली आणि वायच्या व्हॅल्यू काय येतील तर ते आपल्याला हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनवरून त्या ठिकाणी ते काढता येतील. त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेले x + y इज इक्वल टू 6. याच्यामध्ये पहा की पुट x इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू किती घेतली आपण समजा 0 आहे, 0. आता x इज इक्वल टू 0 याच्यामध्ये जर ठेवली तर 0 + y इज इक्वल टू 6 आणि therefore y इज इक्वल टू किती येतात दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे तर ती 6 त्या ठिकाणी येईल. y ची व्हॅल्यू काय येतात दिसते 6 आणि म्हणून ऑर्डर पेअर 0,6 अशा पद्धतीची. त्याच्यानंतर पुढे x ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 3 ठेवायची. पुन्हा ही पुट x इज इक्वल टू 0 कशामध्ये ठेवायची तर आपलं समीकरण आहे x + y इज इक्वल टू 0 और याची x इज इक्वल टू किती व्हॅल्यू ठेवायची तर आपल्याला 3 व्हॅल्यू ठेवायची. x इज इक्वल टू 3 therefore 3 + y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 3 चा ट्रान्सफर करा 6 - 3 therefore y इज इक्वल टू 3. किती आली पुन्हा y ची व्हॅल्यू सुद्धा किती आता नसते 3 तरी x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू सुद्धा किती आता नसते 3. ऑर्डर पेअर या ठिकाणी आपल्याला +3 आणि +3 अशा पद्धतीचे तिथे देखील येईल. त्याच्यानंतर पुढे x ची व्हॅल्यू किती आहे 5 त्या ठिकाणी आहे की पुट x इज इक्वल टू 5 इन x + y इज इक्वल टू 6. therefore 5 + y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6 - 5 therefore y इज इक्वल टू +1. y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला +1 त्या ठिकाणी मिळाली. जी x ची व्हॅल्यू जी आहे तर ती 5 आहे तर त्यावेळेला y ची व्हॅल्यू
1 येताना दिसते ऑर्डर पेअर 5,1 त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर पुढे अशाच पद्धतीने काय करायचे आपल्याला पुढे जे समीकरण जे आहे तर ते समीकरण त्या ठिकाणी सॉल्व्ह व्हायचे. पुढची व्हॅल्यू त्या ठिकाणी करायची की पुट x इज इक्वल टू 7 इन हे फिक्स समीकरण असणार आहे. ते प्रत्येक वेळेला लिहायचं असं काही नाही. सोयीसाठी मी या ठिकाणी लिहितोय. एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 7 प्लस वाय इज इक्वल टू 6 therefore y is equal to 6 minus 7 therefore y is equal to -1 त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येताना दिसते. एक्सची व्हॅल्यू 7 तर त्यावेळेला वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी -1 येताना दिसते. ऑर्डर पेअर जे आहे तर ती ऑर्डर पेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 7, -1. अशा पद्धतीनं x प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आपली 4 असणाऱ्या जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्या 4 ऑर्डर पेअर त्या ठिकाणी काढल्या. अशा पद्धतीने असणारे जे काही सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण 4 ऑर्डर पेअर जे आहे तर त्या 4 ऑर्डर पेअर आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आता याच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. सर्वसाधारणपणे व्हॅल्यू त्या ठिकाणी अशा घ्या की कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला त्या ठिकाणी सोपं जाईल. उदाहरणार्थ पाहता या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर त्या ठिकाणी कशा घेता नसते की याच्या व्हॅल्यू अशा घ्यायच्या की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे 4 त्या ठिकाणी आली पाहिजे. तर या ठिकाणी मी याची व्हॅल्यू 4 घेतली 5, 8, 9 अशा पद्धतीच्या कोणत्याही व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी असणारे जे काही आकडेमोड जे आहे तर ते आकडेमोड तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायच्या. त्याच्यानंतर व्हॅल्यू त्या ठिकाणी अशाही घ्यायच्या की जेणेकरून तुमचा असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर तुम्हाला हे असणाऱ्या काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी प्लॉट करता येतील. अशाच व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी घ्यायच्या. पाहता याच्यानंतर पुढे दुसऱ्यासाठी पाहता या ठिकाणी की put x is equal to 4 in कोणतं समीकरणात आपलं x minus y is equal to 4. Therefore x ची व्हॅल्यू किती 4 minus y is equal to 4. मग मी काय करतोय -y जे आहे तर त्याचा ट्रान्सफर त्या ठिकाणी करतोय आणि हा इकडे आहे +4 -4 is equal to +y that is y is equal to 0. y ची किंमत किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 0 त्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की x ची व्हॅल्यू जी आहे तर ती x ची व्हॅल्यू जर 4 असेल तर y ची व्हॅल्यू किती येतं नसते 0 त्या ठिकाणी येतं नसते. ऑर्डर पेअर जे आहे तर ते काय असेल आपली त्या ठिकाणी 4, 0. त्याच्यानंतर पुढे दुसरी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी टाकायची पुट x इज इक्वल टू 5 इन आपलं समीकरण काय आहे x मायनस y इज इक्वल टू 4. आता x ची व्हॅल्यू किती टाकायची 5 मायनस y इज इक्वल टू 4. पुढे 5 याचं ट्रान्सफर मी या बाजूला करतो -4 आणि काय असेल +5. तर +5 -4 +5 मधून -4 गेलं तर किती राहतं नसते 1. therefore y इज इक्वल टू काय व्हॅल्यू येताना दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी +1 अशा प्रकारची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसते. या ठिकाणी x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 असेल तर y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 1 मिळाली. आणि म्हणून ऑर्डर पेअर जे आहे तर ते ऑर्डर पेअर काय असेल आपल्या त्या ठिकाणी 5, 1 अशा प्रकारची असते काही ऑर्डर पेअर जे आहे तर ती ऑर्डर पेअर त्या ठिकाणी असेल. आता पुढच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायच्या. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट x इज इक्वल टू 8 इन. आता कोणतं समीकरण आहे ते आपली सोयीसाठी मी प्रत्येक वेळेला लिहितोय
x minus y is equal to 4. Therefore 8 minus y is equal to 4. 8 इकडे घ्या आणि y ला इकडे घेतो मी. -4 is equal to +y. तर आपल्याला लक्षात येतं आतमधून 4 गेली की तर आता 4 जे y is equal to काय तर असते +4. अशा प्रकारची किंमत जी आहे व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येत असते. हा काय व्हॅल्यू आली त्या ठिकाणी x is equal to 8 त्यावेळेला y is equal to किती आली 4 व्हॅल्यू त्या ठिकाणी आली. मी ती ऑर्डर केली तुम्ही 8,4. त्याच्यानंतर लास्ट आता पुढे काय आहे पुट x is equal to 9 in x minus y is equal to 4. Therefore 9 minus y is equal to 4. That is 9 minus 4 is equal to +4. मायनस आहे इकडे गेली तर त्या ठिकाणी प्लस होती. Therefore y is equal to 5. y ची व्हॅल्यू किती आली 5 त्या ठिकाणी आली. आणि म्हणून या ठिकाणी ऑर्डर पेअर जे आहेत पहा x ची व्हॅल्यू 9 y ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली कोणी 5. Therefore ऑर्डर पेअर 9,5. अशा प्रकारचे असणारे काही व्हॅल्यू जे आहेत तर ते व्हॅल्यू आपल्याला. मग आता ह्याच्या काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू पाहून आपल्याला असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट तो आपल्या लक्षात येतं नसते की एक्स अक्ष जे आहे तर त्या एक्स अक्षावर वाय कोऑर्डिनेट जो आहे तो आपल्याला कुठपर्यंत घ्यायचा आहे 9 पर्यंत त्या ठिकाणी घ्यावा लागेल. त्याच्यानंतर असणारा जर काही एक्स ऍक्सिस जो आहे तर त्या एक्स ऍक्सिसवर आपल्याला कमीत कमी 9 हा जो काय असणार जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी प्लॉट करावा लागणार आहे. वायची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ती वायची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला 6. म्हणजे वाय ऍक्सिस जो आहे तर त्या वाय ऍक्सिसवर आपल्याला काय करायचंय 6 पर्यंत तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. ग्राफ काढताना आपल्याला याचा विचार जो आहे याच्या काही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे जनरली आपण काय करता नसते ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर सेंटरला काय घेता नसते वाय ऍक्सिस त्या ठिकाणी सेंटरला वाय ऍक्सिस घेतलाय हा त्या ठिकाणी एक्स ऍक्सिस घेतला. त्याच्यानंतर इथे स्केल जे आहे तर ते स्केल त्या ठिकाणी देतो. परंतु आपल्याकडे असणारा हा जो काही जे काही 2 सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत तर त्यांच्या मिळालेले जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्यांच्या व्हॅल्यू जे आहे तर ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त किती आहे एक्स ऍक्सिसवर 9 आहे. त्याच्यानंतर वाय ऍक्सिसवर किती आहे तर त्या ठिकाणी 6 आहे. सर्वसाधारणपणे अशा व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी जर घेतल्या तर आपला त्या ठिकाणी ऍक्सिस जो आहे तर त्या ऍक्सिसवर त्या व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी बसणार नाही. आणि म्हणून मी काय केलेलं आहे की अशा पद्धतीचा हे असणार तर काही वाय ऍक्सिस जो आहे तर तो वाय ऍक्सिस काय केलेला आहे मी या बाजूला घेतलेला आहे. म्हणजे सेंटरला न घेता मी काय केलेलं आहे बाजूला त्या ठिकाणी घेतलेलं. आणि अशा पद्धतीने स्केल जे आहे तर ते स्केल आपलं फिक्स आहे. काय स्केल लिहिलंय स्केल 1 बोथ द ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 इंच. दोन्ही अक्षावर आपण काय केलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक त्या ठिकाणी घेतले. नेहमी काय करायचे आलेख काढत असताना असणारे जे काही स्केल जे आहे तर ते स्केल लिहिणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी काय करू तर त्या ठिकाणी प्लॉट करू. आता प्लॉट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला त्या ठिकाणी पहिले एचची असणारी जे काही व्हॅल्यू जे आहे तर ते किती सांगितले आपल्याला या ठिकाणी आपला हा 0 असणार आहे. एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 6 सांगितली. म्हणजे या ठिकाणी कुठे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 0 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली 6. म्हणजे तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तो पॉईंट मी त्या ठिकाणी घेतोय 0,6 अशा प्रकारचा हा पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट एक्सची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 3 आणि वायची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 3. आता या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी घेतोय ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी व्यवस्थित येण्यासाठी मी काय करतोय तंतोतंत त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी प्लॉट करतो.
या ठिकाणी आपल्याला असा या ठिकाणी पॉईंट पाहिजे तो पॉईंट घ्यायचा आहे. इथे एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर इथे मी त्या ठिकाणी नोट डाऊन करतो. एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली आपल्याला 3. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती सांगितली 5 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 1. आता या ठिकाणी इथे एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 बरोबर समोर येते का एवढंच फक्त आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी बिंदू जो आहे तो इथे येईल. इथे किती एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 आणि वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आहे 1 आहे. इथे त्याच्यानंतर पुढे फोर्थ ऑर्डर पेअर एक्सची व्हॅल्यू किती आहे म्हणजे आपल्याला 7 आणि वायची व्हॅल्यू मात्र किती दिलेली मायनस त्या ठिकाणी दिली. वायची व्हॅल्यू काय दिली मायनस ज्या ठिकाणी 7 आणि वायची व्हॅल्यू आहे आपली इथे मायनस. आता बरोबर मी त्या ठिकाणी घेते सर्वसाधारणपणे त्याच्या खाली या हिशोबाने मी त्या ठिकाणी घेते अशी. इथे या ठिकाणी जी व्हॅल्यू जी असणार आहे ती आपली एक्सची व्हॅल्यू 7 आणि वायची व्हॅल्यू किती आहे मायनस. अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे म्हणजे काही चारीच्या चारी असणारे काही पॉईंट जे आहेत तर ते पॉईंट काय केले मी या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी केलेले आहे ग्रामवर. हा आपला पॉईंट आहे 0,6. आता याच्यामधून जाणारी स्ट्रेट लाईन जी आहे तर ती स्ट्रेट लाईन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. ही असणारे ते काही 4 असणारे ते काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या 4च्या 4 व्हॅल्यू मधून आपल्याला जाणारी रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याची असणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन त्या ठिकाणी आपल्याला आपण कशाचा ग्राफ काढला तर तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता इथे लिहितोय वाटलं असतं मी या ठिकाणी x + y = 6 याची लाईन मी त्या ठिकाणी काढली. ते अशाच पद्धतीने आपल्याला x - y = 4 ही जी काही लाईन जी आहे तर त्या लाईनचा असणारा काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ आपल्याला काढायचा आहे. त्याच्या व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती दिलेली 4 आणि वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू किती सांगितली 0 सांगितली. म्हणजे तो असणारा जो काही पॉईंट जो आहे तर तो पॉईंट इथेच असणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 4. एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू त्याच्यानंतर पुढे एक्सची व्हॅल्यू किती सांगितली 5 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली 1. म्हणजे पुन्हा तो बिंदू काय आला इथेच आला. इथे या ठिकाणी 5.5,1. एक पुन्हा एकदा लक्षात घ्या एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 वायची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे तो बिंदू जो आहे तर तो दोन्ही याच ठिकाणी आले. त्याच्यानंतर पुढे एक्सची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 8. एक्सची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवर एक्सची व्हॅल्यू 8 वायची व्हॅल्यू किती सांगितली 4. आता बरोबर मी त्या ठिकाणी घेतोय तंतोतंत बरोबर त्याच्या समोर मिळतंय काय हे मला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्या समोर येतंय काय एवढंच मी फक्त त्या ठिकाणी पाहतोय. माझ्याकडे काही ग्राफ नाही ग्राफ पेपर नाही. तुम्ही मात्र बरोबर काय करा ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपर त्या ठिकाणी प्लॉट करा. या ठिकाणी इथे मिळालं आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती सांगितली या ठिकाणी 8 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 4. त्याच्यानंतर पुढे x = 9 आणि वायची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 5. x = 9 आणि 5 तर 5 बरोबर त्याच्या समोर येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतोय. इथे मिळाले आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आहे 9 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणजे अशा पद्धतीने
याच्या काही 4 ऑर्डर पेअर जे आहेत तर त्या 4 ऑर्डर पेअर काही केल्या आपण त्या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी केल्या. तर याच्यामधून सुद्धा जाणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पहा या ठिकाणी चारही याच्यामधून त्या ठिकाणी ती लाईन जी आहे तर ती लाईन त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्लॉट जे आहे तर ती प्लॉट त्या ठिकाणी करायची. हा कसला कोणत्या बिंदूचे कोणत्या इक्वेशनचे आपण त्या ठिकाणी पॉईंट जे आहे तर ते प्लॉट केलेले तर त्याचं नाव मी त्या ठिकाणी येतो x - y = 4. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तर तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपला या ठिकाणी इथे आहे. तर मी इथे लिहितो वाटतंच तर बाजूला लिहितो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. दोन्ही असणारे जे काही रेषा जे आहे तर त्या रेषेची छेदनबिंदू आपल्याला लिहायचे x, y. तोच काय असणार आहे x जो आहे तर तो आहे 5 आणि y काय आहे 1, 5, 1 म्हणून द सोल्युशन ऑफ धिस simultaneous equation ही असणार आहे 5, 1. अशा पद्धतीचं सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. असाच असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय करायचंय काढून त्या ठिकाणी पाहिजे. तुम्ही प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी काही कृती त्या ठिकाणी केली नाही तर तुम्हाला हा ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट करता येणार नाही. ह्याच व्हॅल्यू घ्या किंवा याच्यापेक्षा वेगळे व्हॅल्यू घेतले तरी तुम्ही त्या ठिकाणी चालेल. परंतु तुम्ही काय करा प्रत्यक्ष असणारा जो काही ग्राफ पेपर जो आहे तर तो ग्राफ पेपरवर काय करा हा जो असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. एकतर काय करा स्क्रीनशॉट तुम्ही काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी हे लिहू शकता. धन्यवाद.